श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज संध्याकाळच्या वेळेस भजी बनवले। भजी कुठे भजी बनवली तिथं इथं भजी बनवली बटाटा भजी आणि कांदा भजी बनवली। हा तर मस्त अशी झाली म्हणून म्हटलं थोडी जेवणासाठी आणि ठेवूया। इथं काय हे तेल उरलं का तेल थोडं? उरलंय थोडं। मग आता काय बनवणार तू? मी आता बनवणार रताळ्याची खीर। रताळे स्वच्छ असे धुवून घेतले, त्यात माती असते त्याच्यामुळे ते रताळे धुवून घ्यायचे, त्याची सालं काढायची आणि सालं काढून अशी पाण्यात ठेवायची का तर काळे पडतात स्वीट पोटॅटो। आणि हे करायचं असं छान असं खिसून घ्यायचं आहे बघा, लगेच काळं पडतं म्हणून हे खाली पाणी टाकायचं आणि खिसून घ्यायचं मस्तपैकी। खिसून घेतल्यावर बघू कसं किसलेलं कसं झालं बघू। हा काय खिसून घेतल्यावर आणि मग ते पाणी टाकून द्यायचं खिसलेलं। स्वच्छ पाण्यात धुतलं तरी चालतं। म्हणतात की न धुताच करायचं, पण ते काळं पडणार, खायला पण बरोबर वाटणार नाही म्हणून। आणि मग मस्त खिसून कढईमध्ये तूप टाकून भाजून घ्यायचं हे खिसलेलं रताळं। आणि नंतर आपल्याकडे जे अवेलेबल घरामध्ये ड्रायफ्रुट्स असतील तर ते सुद्धा घ्यायचे, काजू बदाम मनुके पिस्ता वगैरे, आणि ते छान तुपात खरपूस असे भाजून घ्यायचे। आणि नंतर दोन्ही पण टाकायचं, भाजलेलं जे तुपात हे खीस असतो रताळ्याचा तो टाकायचा आणि हे करून घ्यायचं, मनुके टाकायचे आणि दूध टाकायचं आणि छान असं उकळी मारू द्यायचं। त्यात थोडी विलायची पावडर टाकायची आणि आपल्याला साखर टाकायची तर साखर टाकू शकतो, गूळ टाकायचा आहे तर गूळ नको, गूळ टाक चालेल। गूळ टाकला तर आपल्यासाठी पौष्टिक पण असतं, सगळ्यांसाठीच पौष्टिक। साखर थोडी अवॉइडच करायची, हेल्दी नसते साखर त्यामुळे। आणि घरात लहान बाळ आहे म्हटल्यावर ही रताळ्याची खीर पौष्टिकच, आणि शुगर असलेल्या माणसांना पण साखर अवॉइडच करायला पाहिजे। तर मग गूळ मला तुम्ही चिरून द्या आणि मी हे करते। गूळ नंतर खीर पूर्ण उकळल्यानंतर टाकायचं, का तर दुधात गूळ फुटतो, कधी कधी फुटतो कधी कधी फुटत नाही, त्यामुळे आपण नंतरच टाकला तरी चालतो आणि त्याला मग परत गरम करायचं नाही, तसंच मग खायची। बघूया, फर्स्ट टाइमच बनवते आणि हे मी घरी बनवलेलं साजूक तूप आहे, घरी बनवलेलं। रोज आम्ही 1-1 लिटर दूध घेतो, तर त्याचं हे 15 दिवसाच्या दुधाचं तूप काढलेलं आहे, लोणी काढून मस्त असं। बाहेर विकत तूप घ्यायला गेलं तर खूप महाग आहे, अर्धा किलो तूप 500 रुपये असं काहीतरी आहे। तर मग मी म्हणूनच म्हटलं की चला आपण 1 लिटर दूध घेतोय तर डेअरीतलं दूध पण खूप छान घट्ट तूपच काढूया, कारण तूप घरी बनवलेलं चांगलंच असतं। तर चला आता हे खिसून घेते मी। झालं का तुझं खिसून? हे थोडंसं राहिलंय अजून। ठीक आहे, ते झाल्यानंतर मी तुला गूळ चिरून देते मी तुला। हां ठीक आहे चालेल। एवढं किसले चालू, आता हे सुनबाईने एवढं किसलेलं आहे, आता मी थोडं किसते हे आणि मग गूळ खिसून ते देणार, मध्ये बनवायला बरं पडतं। यूट्यूब चॅनल आहे बाळा, यूट्यूब चॅनलवर तू कशी बोलते? तू सांग ना त्यांना की काय करतात यूट्यूब चॅनलवर। शेअर करा नाही, आजीच्या चॅनल मला सांगा ना, आमच्या आजीच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या आजीच्या सबस्क्राईब करा। हां ओके। माझ्या मम्मीला बी लाईक करा शेअर करा। हो ओके। हां आता माझं थोडं काम हलकं केलंय, आता जरा आमच्या मदर इन लॉ करतायत, खिसतायत, खिसून घेतलेलं आहे। आता थोडं गूळ पण चिरून देतील, तोपर्यंत मी ते भाजून घेते। काजू बदाम चिरून घेते, थोडेसे आहेत तर ते छानपैकी चिरून मग तुम्हाला रेसिपी दाखवते।
खिसून ठेवलंय आता रताळी कडक छान शेतातली माझ्या मावशीने दिलेली आहेत. रताळी माझ्या आजीने दिलेत आणि आता 1 किलो गूळ दिला त्यांच्याकडे. बघूया आता त्या केवढा चिरतायत. तर वेळीला खूप धार आहे. वेळी म्हणतात आमच्याकडं, तुमच्याकडं काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता आई आमच्या करून देतील, गूळ खिसून देतील. चिरून खिसून नाही देत, चिरून. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच तुम्हाला गावाकडचे व्लॉग येत राहतील. आणि कमेंट करायला तर विसरूच नका. कमेंट येतात तुमच्या, छान वाटतं आम्हाला, बरं वाटतं. सासूबाईंना बरं वाटतं आमच्या. मला ते रस खाऊ नको. तू गुळ खाते हा का? रताळ खिसून घेतलं आणि त्याच्यातलं पाणी काढलं कुठं आहे? तसं. आणि ह्याच्यात तूप टाकलंय आपलं आणि हे ड्रायफ्रूट्स पण भाजून चिरून घेतले. आता हे गरम झालं. तुपात भाजून घ्यायचं. हे असं तुपात टाकून घ्यायचं. पाणी त्याच्यात थोडंसं हे करून छोटासा घे, तिथं दाखव माझं. खा खा. मला सूप आले. थोडं राहिलं की घ्या सगळंच. हे असं खीस छान असा ते तुपात भाजून घ्यायचं. आणि इथे गूळ चिरून ठेवलेला आहे. एवढा गूळ बास होतोय. तर शेजारी दूध गरम करायला ठेवायचं, थोडंसंच आहे. त्यात आपण मलाई घातली तरी चालते. मस्त असं छान भाजून घ्यायचं तुपात, सॉफ्ट होईपर्यंत. बारीक गॅसवर थोड्याशा. दूध इकडे गरम करायला ठेवायला पाहिजे. ठेवू का? फ्रीजमध्ये आहे बघा दूध. भांड्यात असंच ठेवू. दुसऱ्या भांड्यात ठेवलं तरी चालतंय. त्यातलं मग ओतून घ्यायला लागतं. ओतून त्याचे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेत आणि काळे मनुके, आपले इंडियन मनुके आणि काजू बदाम वगैरे भाजून घेतलेत. आणि आता ह्याचा कलर एकदम पांढरा शुभ्र होता. तो कसा बटाटे आपले कसे थोडे सॉफ्ट झाल्यावर होतात तसा कलर आला आहे. सॉफ्ट झालं आहे हे रताळ्याचं खीस. आणि याच्यात आता आपण दूध टाकायचं आणि जरा विलायची पावडर टाकायची, म्हणजे टेस्ट छान येणार. आणि सगळं दूध गरम करून ठेवलं आहे. तर आता दूध हे गरम झालेलं टाकायचं, म्हणजे खीर छान शिजते. आणि नंतर आपण गूळ टाकून खायचं. हा पूर्ण सॉफ्ट झालेला आहे. बघू. बरं, आता दूध घालते का? मलाई पण घालायची असं. आणि थोडी मलाई आहे ती पण घालणार आहे. बंद कर. इधर दे. अशा तऱ्हेने खीर मस्त झालेली आहे आमची. कोणती खीर म्हणायची याला? हे कशाची बनवली? रताळ्याची हेल्दी खीर. हेल्दी अशी खीर झालेली आहे रताळ्याची. टेस्ट करणार का तुम्ही? लगेच घ्या वाटी.
दे थोडीशी. घेऊ का मी? घ्या. बघू का टेस्ट टेस्ट करून? करून पहा आणि सांगा. फर्स्ट टाइम मी पण बनवलेली आहे. गरम आहे. कशी झाली? छान झाले. आवडली का? हो छान. छान झाली हा. हो. आम्ही पण आता केलेली आहे, टेस्ट करून बघितलंय. आता तुम्ही पण करून बघा. पहा. बघा कशी टेस्ट होती खीर हिची. कसली ही? रताळ्याची. रताळ्याची खीर. हेल्दी शरीरासाठी. हा, हा. पौष्टिक एकदम, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. दर. मी गूळ घालून तुला पण केले. दर थोडी. द्या. मस्त झाले. छान झाले. ओके. ओके. तुम्ही पण रेसिपी करून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि कशी झाली आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.